हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 35. परमेश्वराकडे मागणे मागायची आवश्यकता नाही. एका साधूला त्याच्या शिष्याने विचारले की आपण मनोभावे परमेश्वराची पूजा करता, त्याचे गीत गाता, चिंतन करता, परमेश्वरावर आपली नितांत श्रद्धा आणि विश्वास आहे. इतके दिवस मी आपल्या सहवासात आहे, परंतु आपण कधीही परमेश्वराकडे काही मागणे मागताना मी ऐकले नाही, असे का? त्यावर तो साधू त्या शिष्याला म्हणाला, एकदा मी यात्रा करत करत एका नगरीला पोचलो. तेथे काही दिवस मुक्काम केला. त्यावेळी त्या नगरामधून फिरता फिरता त्या नगरीतील महाधनाढ्य श्रीमंत सावकार एका मंदिरामधून पूजा करून मंदिराच्या बाहेर येताना दिसला. त्यावेळी मंदिराच्या बाहेर एक भिकारी त्याच्यापुढे येऊन उभा राहिला. त्या भिकाऱ्याकडे त्या सावकाराने प्रश्नार्थक दृष्टीने पाहिले, परंतु तो भिकारी त्यावर काहीच बोलला नाही. तेव्हा त्या सावकाराने त्या भिकाऱ्याला विचारले, तुझे काय म्हणणे आहे? तो भिकारी गप्प उभा राहिलेला पाहून सावकाराने पुन्हा तोच प्रश्न त्याला विचारला की काय रे, तुझे काय म्हणणे आहे? तरीही तो भिकारी गप्पच उभा राहिला. त्यामुळे त्या सावकाराला वाटले की तो मुका असेल, म्हणून तो सावकार त्याला हाताने खूण करून विचारू लागला की तुला बोलता येत नाही का? तू मुका आहेस का? तरीही तो भिकारी गप्पच उभा आहे असे पाहून तो सावकार तिथून निघून गेला. हे सर्व पाहून मी त्या भिकाऱ्याला विचारले की तू त्या सावकाराकडे काही मागितले का नाहीस? त्यावर तो भिकारी म्हणाला की माझे पोट पार खपाटीला गेले आहे हे दिसते आहे. माझ्या अंगावर चिंध्या झालेले, ते सुद्धा अपुरे असे वस्त्र आहे हे सांगायची गरज नाही. मी अनेक दिवसात आंघोळ केलेली नाही हे माझ्या अंगाला येत असलेल्या दुर्गंधीमुळे समजत आहे. हे पाहणाऱ्याला जर माझी दया येत नसेल तर मग बोलून तरी काय उपयोग? त्या दिवसापासून मी परमेश्वराकडे काहीही मागत नाही. तो सर्वसाक्षी आहे. माझा असा ठाम विश्वास आहे की त्याला सर्व काही समजत आहे. कोणाला, केव्हा, कसे, किती द्यावे हे तो चांगले जाणतो. त्याप्रमाणे तो प्रत्येकाला माप घालत असतो. मग आपण मागा कशाला? आपण आपले काम करावे. त्या कर्माप्रमाणे तो हिशेब करून पदरात घालतो. प्रत्येकाची वेळ आली की न मागता योग्य ते तो देतोच. उगाच आपल्या मर्जीने मागणी घालून आपण त्रास कशाला करा? हरि ओम.